नमस्कार मंडळी, मी आपल्या वैशाली किरण पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळी, कोल्हापूर म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवते ते महालक्ष्मी मंदिर, जे 3.5 पीठापैकी एक आहे. आणि नंतर आठवतो दुसरं म्हणजे तांबडा आणि पांढरा रस्सा. पण संध्याकाळच्या वेळी जर मन शांत करायचे असेल आणि मित्रपरिवारांसोबत धमाल करायची असेल तर एकच जागा डोळ्यासमोर येते, ती म्हणजे ऐतिहासिक असा रंकाळा तलाव. आज आम्हीही आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रपरिवारांसोबत इथे आलो आहोत, एक छोटीशी पण भारी अशी ट्रिप करण्यासाठी. चला तर मग पाहूया. या रंकाळा तलावाचा इतिहास खूप रंजक आहे. रंकाळा तलाव हा कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेला अवघ्या काही अंतरावर आहे. हा तलाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे आणि संध्याकाळच्या रम्य वातावरणामुळे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. असे मानले जाते की 8व्या-9व्या शतकापूर्वी येथे काळ्या दगडाच्या मोठे खाणी होत्या. त्यानंतर झालेल्या भूकंपामुळे जमिनीखालील पाण्याचे झरे उघडले आणि हळूहळू येथे सुंदर तलाव तयार झाला. हा पहा किती मोठा तलाव आहे, किती पाणी आहे आणि नक्षीकाम खूप सुंदर आहे. पाण्यात बदकं विहार करत आहेत. खूप मोठा तलाव आहे, पाणी भरपूर आहे. पहा बदकं. पुढे छत्रपती शाहू महाराजांनी या परिसराचा विकास केला. रंकाळा तलावाच्या काठावर सुंदर चौपाटी, बागा, पायी फिरण्यासाठी प्रशस्त मार्ग आहे. तंग पाणी पाहिले की प्रवासाचा सगळा शीण निघून जातो. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मजा येते ती म्हणजे बोटिंग. फॅमिलीसोबत पॅडल बोटमध्ये बसून मारलेल्या गप्पा आणि मित्रपरिवारांसोबत स्पीड बोटने मारलेली चक्कर ही थरारक. पाण्यात पोहणारी ती बदकं पाहताना बच्चे कंपनी तर एकदम खुश होऊन जाते. रंकाळ्याला फक्त निसर्गाचंच नाही तर इतिहासाचं, अध्यात्माचंही कोंदण लाभले. तलावाच्या काठावर असलेले हे ऐतिहासिक महादेव मंदिर, या मंदिराची वास्तुकला आणि इथली शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देते. मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं की मनातली काळजी मिटून जाते. हा परिसर इतका सुंदर आणि स्वच्छ आहे की ते सहकुटुंब घटकाभर बसून घालवलेला वेळ थेट मनाला स्पर्श करतो. आता देवदर्शन झालं, बोटिंग झाली, मग पोटपूजा खायचे ना. रंकाळाची चौपाटी म्हणजे खवय्यासाठी स्वर्ग आहे. गरमागरम कोल्हापुरी कटवडा, चाट आणि रंकाळा स्पेशल कुल्फी. गप्पांची मैफिल रंगते आणि अप्रतिम सूर्यास्त या ट्रिपची शोभा अजूनच वाढवतो. तर मित्रांनो, असे हे निसर्ग सौंदर्य पाहायला तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही नक्की या आणि कधी येणार हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.